सेक्शन्स नंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा आय वॉज सो मच शॉक्ड. खूप ऐकलं आहे की ब्रेस्ट फीडिंग नंतर बॉडी खूप फॅट होते किंवा बॉडीचं स्ट्रक्चर बिघडतो. जस्ट समोर माझ्या मिरर होता आणि मिररमध्ये स्वतःला बघितलं. आय वॉज सो शॉक्ड. मला असं वाटलं की ही कोण. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो आज आपण एका खूप स्पेशल टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. माय वेट लॉस जर्नी आफ्टर 2 C-sections. सो याच्यावरती मला खूप साऱ्या कॉमेंट्स आणि खूप चांगले कॉमेंट्स आले होते. इवन हिंदी चॅनलवरती पण मी त्याचे खूप सारे असे व्हिडिओज केलेले आहेत. पण या चॅनलवरती मी असा विचार केला की मी या पण चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करते याच्याबद्दल की हाऊ आय बिकेम फॅट टू फिट आफ्टर 2 C-sections 2 pregnancies. सो चला मग सुरुवात करूया लगेचच फटाफट. आणि जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला पण समजेल की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, जर तुमचा पोट एकदम सुटलेला असेल, तुमचा C-section झालेला असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय असं करायचं आहे, काय काय असे स्टेप्स घ्यायचे आहेत की तुमचं लवकरात लवकर वजन कमी होऊ आणि तुम्ही लगेच जसे होते आधी तसेच दिसायला लागू आणि तुमच्या स्किनवर ग्लो कसा येईल ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला फटाफट सुरुवात. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा एक्सपिरियन्स जर्नी एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. माझे 2 C-sections झालेले आहेत. पहिला 2 वर्षाच्या आधी आणि दुसरा आत्ता म्हणजे की 6-7 मंथ्स आधी. ओके. सो माझा छोटा बाबू आहे 6-7 मंथ्सचा आणि माझी एक मोठी मुलगी आहे 2 इयर्सची. सो मी हे सगळं कसं मॅनेज केलं. अँड फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज नॉट ऑल प्लॅन्ड. दॅट्स वाय इतकं गॅप किंवा तुम्हाला जर 2 C-section जर करायचं असेल तर डिलिव्हरीजमध्ये गॅप जर तुम्ही म्हणलं तर 4 वर्षाचं कमीत कमी 3 वर्षाचं तर असलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि सो तेच. आणि फर्स्ट ऑफ ऑल आय एम नॉट एनी एक्सपर्ट. मी कुठलीच एक्सपर्ट नाही आहे. मी फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. आणि सगळ्यांची बॉडी वेगवेगळी असते, सगळ्यांचे बॉडी टाईप्स वेगवेगळे असतात, सगळ्यांचं सिस्टम वेगवेगळं असतं. सो तुम्हाला जे सूट करतं ते तुम्हाला कसं जाणून घेऊ शकता की तुम्हाला काय सूट करतं आहे. सो चला मग फटाफट सुरुवात करूया. सो सगळ्यात आधी माझा एक्सपिरियन्स सांगते. सो दोनही C-sections नंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा आय वॉज सो मच शॉक्ड. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर मी तुम्हाला सांगू, फर्स्ट C-section जेव्हा माझं झालं आणि मी स्वतःला मिररमध्ये बघितलं, हॉस्पिटलच्या मिररमध्ये. जे C-section झाल्यास ते तुम्हाला उठायला वगैरे सांगत नाही, थोडं तासांची रेस्ट देतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच तुम्हाला ते थोडंसं उठून बसायला लावतात किंवा मग थोडंसं असं चालायला लावतात. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशीच किंवा आय थिंक दुसऱ्या दिवशी रात्री मला नर्स आले आणि म्हणाले की तू स्वतःच हळूहळू चालायला लाग. आणि दॅट वॉज मी एक्सपिरियन्स तुमच्याशी असं शेअर करेल तर तुम्हाला नाही समजणार. तुम्ही एका मॉमलाच विचारू शकता. सो त्यांचा एक्सपिरियन्स असा असतो की मला बसायला काय, मला असं हलायला पण होत नव्हतं. मी असे रोबोटसारखी चालवते. मी असं चालायचं ट्राय केलं अँड जस्ट समोर माझ्या मिरर होता आणि मिररमध्ये स्वतःला बघितलं. आय वॉज सो शॉक्ड. मी पागल झाले स्वतःला बघून. मला असं वाटलं की ही कोण आहे, मी कोणाला बघते. आणि यू जस्ट कॅनॉट इमॅजिन मी इतकी शॉक झालेले. पूर्ण असं फेस सुजलेलं आणि ऑफकोर्स C-section नंतर फेस बॉडी थोडीशी सुजलेली असते. ठीक आहे. सो दॅट इज नॉर्मल. तो तेव्हा मला इतकं नव्हतं माहिती कारण की माझं फर्स्ट होता. सो फुल सुजलेलं होता आणि माझं पोट, मला असं वाटलं की C-section झालं ना की माझं पोट आपोआप आतमध्ये जाईल. डिलिव्हरीनंतर तर काय म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जे आपल्याला पोट येतं तर आपोआप आतमध्ये जाईल असं मला वाटायचं, विच वॉज सो मच फनी. असं काही नसतं. डिलिव्हरीनंतर तुमचं पोट थोडंसं तरी बल्ज असतोच आणि जो की माझा पण होता. सो ते मला असं वाटलं की दिस इज सो मच इरिटेटिंग. आता काय करू, खूप काही ट्राय करावं लागणार आहे याच्यासाठी. सो मी सगळी घरी आल्यानंतर असं तर 4-5 दिवस मी ट्रॉमामध्येच होते पूर्ण आणि फुल असं मी येडी झालेली की यामध्ये काय करू. सो मला माझा एक्सपिरियन्स असं सांगता नाही येणार, बट मी फील जे करत होते ना दॅट वॉज सो मच ट्रॉमॅटायझिंग. सो जेव्हा मी घरी आले मी डिसाईड केलं की नाही, आता या फर्स्ट डेपासून मला चालायचं आहे. मला डाईटवरती प्रॉपर लक्ष तर ठेवायच लागेल बिकॉज आय वॉज ब्रेस्ट फीडिंग. आणि ब्रेस्ट फीडिंग
महत्त्वाचं म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं. कुठल्या पण तुम्हाला तुमची नॉर्मल डिलिव्हरी असू दे, तुमचं सी सेक्शन असू दे, हां जर तुम्हाला मिल्क वगैरे येत नसेल तर इट्स ओके, तुम्ही फॉर्म्युला वगैरे ट्राय करू शकता. बट ब्रेस्ट फीडिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा खूप असा गैरसमज आहे जो मी खूप ऐकला आहे की ब्रेस्ट फीडिंगनंतर बॉडी खूप फॅट होते किंवा बॉडीचं स्ट्रक्चर बिघडतो किंवा बॉडी तशी नाही हे सगळे मिथ्स आहेत. ठीक आहे, हे एक लाय आहे, हे एक खोटं आहे, असं काहीच नाही. ब्रेस्ट फीडिंग जेव्हा तुम्ही करता आणि एक्सक्लुझिव्हली करता म्हणजे जेव्हा की तुम्ही दिवसातून 1-1 तासाला 2-2 तासाला किंवा असं ब्रेस्ट फीडिंग करत राहता तेव्हा जाऊन तुमचा वेट लॉस जर्नी स्टार्ट होतो. डायजेस्ट इवन माझ्या बॉडी टाईपमध्ये मी असं हे केलं आहे एक्सपिरियन्स की ब्रेस्ट फीडिंग जेव्हा मी करायचे म्हणजे ब्रेस्ट फीडिंग तर मी दोन्ही टायमाला करायचे तर माझं डायजेस्टिव्ह सिस्टम पण प्रॉपरली काम करत होतं. ठीक आहे, सो तुम्हाला ते गोळ्या देतात आयरन कॅल्शियम, नंतर ॲटलिस्ट फॉर 3-4 मंथसाठी देतात, ते तुम्हाला खायचं आहे. मला 6 मंथसाठी का काहीतरी दिलेलं ते मी ठेवलं. आणि मग तुम्हाला प्रॉपर पाणी, आता पाणीचं प्रमाण तुम्हाला खूप प्रॉपरली घ्यायचं आहे. पाणी तुम्हाला दर 1 तासाला दर 2 तासाला पाणी प्या, पाणी भरपूर प्यायचं आहे. बिकॉज दॅट इज ओनली वे, बिकॉज पाणी इज ओनली द सोर्स यार. मतलब पाणी तुम्ही जर नाही पिणार तर कोणाकोणाला असं स्कॅटिया होतं, कोणाकोणाला असे गाठी वगैरे बनतात. खूप असं सी सेक्शन नंतर ना प्रॉब्लेम्स येतात, असं नाही यावं म्हणून तुम्हाला पाणीचा इंटेक प्रॉपरली ठेवायचंच आहे. दिस इज नॉट ॲन ऑप्शन, हे तुम्हाला करायचंच आहे, कंपल्शन आहे, कंपल्सरी करायचं आहे. ठीक आहे. सेकंड ब्रेस्ट फीडिंग मी सांगितलं, ब्रेस्ट फीडिंगने खूप फायदे आहेत यार, म्हणजे मी स्वतः अनुभवले आहेत. तुम्ही बनवू शकता. 2 सी सेक्शन झाले कोणालाच नाही वाटत. जेव्हा मी बाहेर जाते, जेव्हा मी ऑफिसला कधी जाते किंवा बाहेर कुठेही निघते ना तर सगळे मला म्हणतात की आर यू इवन म्हणजे 2 पोरं आहे तुला, असं खूप असं शॉक होऊन बोलतात. सो मला बरं पण वाटतं जरा आणि थोडंसं वाटतं की अरे असे काय. सो दॅट इज ओनली द रिझन. स्ट्रेस मला पण खूप आलेलं. पोस्टपार्टम डिप्रेशन इज रिअली अ थिंग विच खूप लोकांना नाही माहीत. ठीक आहे, सो आपण ह्याच्यावर पण बोलणार आहोत. पोस्टपार्टम डिप्रेशन इवन असं वाटतं बिकॉज माझ्यासोबत हे फर्स्ट डिलिव्हरीनंतरच खूप झालेलं आहे. आय वॉज लॉस्ट. मला असं वाटत नव्हतं की मी काय करू, मला समजत नव्हतं. सो हां, मला बोलायला असे थोडेफार लोक होते. सो मी त्यांच्याशी बोलून माझं काय आहे की मी सॉल्युशनवरती लक्ष देते. मी प्रॉब्लेम काय आहे, ठीक आहे प्रॉब्लेम आहे तर आहे, बट त्याचं सोल्युशन काय आहे, सो मी त्याच्यावर लक्ष देते. तुम्हाला असं स्ट्रेस नाही घ्यायचं की आता काय होईल तेव्हा काय होईल, आता तर मला बाहेर निघायला नाही भेटणार किंवा आता मला लोक असेच म्हणतील किंवा तेच होईल हेच होईल, ते तुम्हाला नाही करायचं. ठीक आहे, सो असं न करता तुम्ही सोल्युशन बघा की काय आहे. जे पण तुमची हॉबी असेल, तुम्हाला डान्स आवडत असेल, तुम्हाला सिंगिंग, तुम्हाला रायटिंग किंवा तुम्हाला बुक्स वाचायला खूप घाम येतो मला बिकॉज ऊन खूप आहे बाहेरून. बेबीज दोन्ही झोपलेले आहेत बाहेर. सो मी असं बोलली बडबड केली तर मग ते उठून जातील म्हणून मी इथे बाल्कनीमध्ये येऊन शूट करते माझं. सो बघा तुम्हाला ना बोलायचं आहे. यू नीड टू ओपन अप. कुणासमोर पण बोला. फ्रेंडला पकडा, तिला म्हणा ऐक माझं, आणि कुठली पण एक फ्रेंड जे तुम्हाला समजेल किंवा तुमचा भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तुमचे मम्मी पप्पा असेल, आय कॅन अंडरस्टँड की आपण सगळ्यांसोबत तर नाही शेअर करू शकत. सो हजबंडला पकडा. हजबंड बोला की तू इथे बस आणि माझं ऐक. सो मी असंच करायचे. मी कोणाला तरी पकडायचे आणि त्यांच्याशी ओपन अप व्हायचे. ठीक आहे, ओपन अप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू कॅन डू. आणि सेकंड की तुम्हाला एक हॉबी उचलायची कुठली पण जे की तुम्हाला आवडतं. आता मला बघा व्हिडिओ शूट, मी हे जे यूट्यूब चालू केलं ते फर्स्ट डिलिव्हरीनंतरच मी स्टार्ट केलं. म्हणजे मी हे जे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, हिंदी चॅनल, हा वाला चॅनल तर मी आत्ता स्टार्ट केला आहे. सो हिंदी चॅनलवरती मला असं इतकं माझं माइंड हे राहायचं की मी एंगेज्ड राहायचं ॲक्टिव्हिटीजमध्ये की हां चला व्हिडिओ एडिट करायचं आहे, अपलोड करायचं. तुमच्याकडे काहीतरी असं छोटं मोठं काम असलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही असं नाही की कुठलं पण काम, बट एक काम जे तुम्हाला आवडतं, जी तुमची हॉबी आहे की जी तुम्ही एन्जॉय करू शकता, तशी कुठली पण हॉबी उचला आणि ती हॉबी करायला लागा. किंवा एक ग्रॅटिट्यूड बुकच लिहा की हे काय काय झालं माझ्या लाईफमध्ये, खूप छान छान गोष्टी लिहा, पॉझिटिव्ह थिंग्स लिहा, जेणेकरून मॅनिफेस्टेशनचे खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवे आहेत तर हिंदी चॅनलवरती जाऊन बघू शकतात. मॅनिफेस्टेशन करा. मी मॅनिफेस्टेशन कसं करते त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, अजून पण बनवणार आहे, बट त्याला अजून टाईम आहे. सो हा चॅनल हळूहळू मी ग्रो करते. सो मॅनिफेस्टेशनचे खूप सारे व्हिडिओज आहेत. मी मॅनिफेस्टेशन केलं आणि खूप साऱ्या गोष्टी अशा मी अचीव केलेल्या आहेत जे मी लाईव्ह एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगू शकते. सो मॅनिफेस्टेशन वर्क्स असं पण आहे. सो काहीतरी असं करा की जे तुम्हाला आवडतं. ठीक आहे, सो
फॅट लॉस जर्नीमध्ये असं नाही आहे की तुम्हाला फक्त डाएट करायचं आहे, एकदम फक्त योगाच करायचं आहे. फॅट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळंच करायचं आहे. डिलिव्हरीनंतर जर तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतील. एका गोष्टीने नाही होत. एक तर पाण्याचा इंटेक, डाएट, एक्सरसाइज, योगा, स्ट्रेस. आता हे जर 4 गोष्टी केले आणि हे स्ट्रेस घेत राहिलात तर ऑफकोर्स युअर बॉडी विल ते सिग्नल्स देत राहते तुम्हाला. सो तुमचं फॅट लॉस होण्याच्या ऐवजी तुम्ही अजून डिप्रेशनमध्ये जाऊन तुमचं काहीतरी वेगळंच होऊन बसेल. सो या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, ठीक आहे, फॅट लॉससाठी, जे की तुम्हाला कोणीही सांगत नाही. सगळे तुम्हाला हे सांगतात की तुम्ही डाएट करा, तुम्ही एक्सरसाइज करा, तुम्ही छान झोपा, तुम्ही हे करा ते करा, बट कोण तुम्हाला हे नाही सांगत की तुमच्या लाईफमध्ये जो स्ट्रेस आहे ते तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे, ते तुम्हाला कसं ओव्हरकम करायचं आहे. सो ओपन अप, बोला. जर जास्त स्ट्रेस आहे तर काउन्सिलिंग घ्या, थेरपी घ्या. आय नो इट साऊंड्स अ बिट थोडं फनी वाटत असेल काही लोकांसाठी, बट माझे असे खूप 1-2 फ्रेंड्स पण आहेत जे थेरपी घेत आहेत. बिकॉज आजकालच्या खूप असं स्ट्रेस लेवल, डिप्रेशन, टेन्शन वाढलेलं आहे आणि लोक छोट्या छोट्या गोष्टीत आपण खूप मोठा स्ट्रेस घेत असतात की जेणेकरून पिरियड्सवरती पण परिणाम होतो. इवन डिलिव्हरीनंतर तर होतो. लाईफ सायकल जी आहे ना आपली, स्पेशली मुलींची, आता मुलींची बॉडी अशी असते की डिप्रेशन येतो, लगेच स्ट्रेस येतो, लगेच त्यांचं, बिकॉज एक स्ट्रक्चर असं बनलेलं आहे की लगेच त्यांची हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. सो हे सगळं नाही होण्यासाठी आहे ना, स्ट्रेस मॅनेज करायला शिकायचं आहे. आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगायचं की तुम्ही कसं तुमचं स्ट्रेस मॅनेज केलं आहे, सो जेणेकरून दुसऱ्यांना पण हेल्प होईल, ठीक आहे. सो हे मला हळूहळू वॉकिंग करायचं आहे. खूप सारे लोक अशी ही मिस्टेक करतात की सी सेक्शन झालं किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली तर एक बेडवरती पडून असतं आणि मग एक पेशंट समजतात स्वतःला की मी पेशंट आहे, बट पेशंट नाही आहात तुम्ही. तुम्हाला एकदम फिट व्हायचं आहे. ते व्हायसाठी तुम्हाला जे होईल तुमच्याकडून ते सगळं करायचं आहे. आणि फिट म्हणजे हेच नाही की मी एकदम पातळ स्लिम झालेली आहे, ह्याचा मतलब फिट नसतो. फिट म्हणजे तुम्हाला मेंटली फिट, फिजिकली फिट, तुमचे मसल्स बिल्ड म्हणजे स्ट्रॉंग असले पाहिजेत. असं नाही की कुठल्या तरी जिममध्ये जाऊन तुम्हाला मसल बनवायचे आहेत. तुम्हाला फिट बॉडी ठेवायची आहे. लॉस नाही करायचं तुम्हाला, फॅट लॉस करायचा आहे, मला करायलाच पाहिजेत. इफ यू वॉन्ट टू लूज योर फॅट आफ्टर डिलिव्हरी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. आणि ब्रेस्ट फिडिंग झालं, वॉटर इंटेक झालं, डाएट झालं. आता डाएटमध्ये काय काय खायचं जर तुम्हाला एक स्पेसिफिकली सांगायला गेलं तर मग असं खूप मिथ आहे, मिसकन्सेप्शन आहे की हे नाही खायचं आहे, ते नाही खायचं आहे, नाही भात नाही खायचं आहे, चपाती नाही असं काहीच नसतं. तुम्हाला सगळं जेवण खायचं आहे, जे पण ज्याच्याने पण प्रोटीन भेटेल, ज्याने तुम्हाला सगळे फायदे भेटतील, सगळं तुम्हाला जेवायचं आहे. हां, तुम्हाला असं पातळ जास्त खायचं आहे, असं जास्त सॉलिड फूड नाही खायचं. बिकॉज बघा, डिलिव्हरीनंतर तुमचा जो डायजेशन सिस्टम असतो तो ऑलरेडी वीक असतो आणि त्याला अजून मग वीक करणार तुम्ही, असं होईल. तर मग म्हणून तुम्हाला असं म्हणतात की ओके, काही गोष्टी असतात जे तुमचे समजा गावचे लोक तुम्हाला म्हणतात की हे नको खाऊ देन, थोडंसं त्यांचं मन ठेवायसाठी थोडं करा ते, बट असं नाही की तुम्हाला बिलकुलच असं काय उपाशीच बसायचं. तुम्हाला सगळं जे पण ज्याच्याने प्रोटीन भेटेल, ज्याच्याने तुमचं मिल्क प्रोडक्शन वाढेल, ते सगळं तुम्हाला खायचं आहे, ठीक आहे. सो हे एक झालं. आणि सी सेक्शननंतर खूप सारे लोक असे मी बघितलेले आहेत की त्यांना स्कार इश्यू येतो. सो तो नाही येण्यासाठी तुम्हाला ते सगळं करायचं आहे, जे की क्लॉट नाही झाला पाहिजे तिकडे, कुठेच असं गाठी नाही जमले पाहिजेत किंवा तिथून पस वगैरे नाही आला पाहिजे. तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. ॲटलिस्ट फॉर 5 to 6 months तुम्हाला हे फॉलोच करायचं आहे. तुमच्या जे स्कार आहेत ते तुम्हाला एकदम स्वच्छ ठेवायचं आहे. तिथे बिटाडीन पावडर देतात. फॉर मी 2-3 मंथसाठी सांगितलं लावायला. तुमच्या डॉक्टर गायनेकॉलॉजिस्टकडून तुम्ही प्रिस्क्रिप्शन घ्या, डिसाईड करा की काय काय करायचं, काय काय नाही करायचं, ते तुम्हाला सांगतीलच. सो स्कारची एक मेंटेन ठेवायची आहे. आणि जे मी टिप्स तुम्हाला सांगितले ते सगळे तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुमचा वेट लॉस लवकर होईल. सी सेक्शन होऊ द्या, नॉर्मल डिलिव्हरी असू द्या, हे तुम्हाला टिप्स फॉलो करायचे आहेत. डाएट, एक्सरसाइज, योगा, बसून नाही राहायचं आहे, वॉकिंग करायचं आहे, ब्रिस्क वॉक करायचं आहे, ओके. आणि स्ट्रेस बिलकुल पण नाही घ्यायचा. आता हे बोलणं तर खूप सोपं असतं, बट करणं खूप अवघड असतं. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल टिप्स लिहून काढायचे. तुमचे काय हॉबी आहे, तुम्हाला काय आवडतं, तुमचे एक्सपिरियन्सेस सगळं काही लिहून काढायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल स्वतःबद्दल की मला काय आवडतं आणि मला काय करायला पाहिजे, ठीक आहे, फॉर माय ग्रोथ. सो व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्यात एकदम असं ओव्हरऑल वेट लॉसवर नाही, बट ओव्हरऑल तुम्हाला काय करायचं आहे ते सगळे
टॉपिक्स मी छोट्या ब्रीफली कवर नाही केलं, छोट्या पॉईंट्स मी कवर केलेत. सो व्हिडिओमध्ये अजून पण काही सुटलं असेल, गॅप्स असेल, तुम्ही मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये, त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. सो चला मग भेटूया पुन्हा अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओला इफ आवडला असेल आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला कॉमेंट करून सांगा तुमचे एक्सपिरियन्सेस. सो चला मग भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय.